स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली। ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर परिसरात घडली आहे। या घटनेनंतर आरोपी पतीनं सोलापुरातील फौजदार चौडी पोलीस स्टेशन गाठत पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। सचिन चंद्रशेखर राजपूत असं आरोपीचं नाव आहे, तर शुभांगी सचिन राजपूत असं मृत महिलेचं नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता। त्याच्या डोक्यात संशयानं घर तयार केलं होतं। आरोपीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला। सचिन आपल्या पत्नीला ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी घेऊन गेला। नंतर त्याने एकमेकांसोबत गप्पा मारल्या। गप्पा मारत असताना बेसावत असलेल्या शुभांगीवर सचिननं चाकूने सपासप वार केले। त्यानंतर मृतदेह बंदिस्त करून तो तिथून सोलापूरला निघून गेला होता। नंतर त्याने सोलापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय। आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याची कबुली दिली आहे। मी कोल्हापुरातून आलोय, पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलोय, अशी थरारक कबुली पोलिसांना दिली। पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली। कोल्हापूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कासारवाडी डोंगर परिसरात शोध मोहीम राबवून शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेतला।